नमस्कार, ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत नवरात्री स्पेशल उपवासाची आलू वडी याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासोबतच शेंगदाण्याची आमटी देखील दाखवणार आहे। उपवासासाठी अगदी पोटभरीची ही रेसिपी आहे। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी भरून वरई घेतली आहे, म्हणजेच भगर। उपवासाची एक छोटी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हे दोन्ही आपण आता एका बाउल मध्ये टाकून घेणार आहोत आणि याला आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। इथे भगर आणि साबुदाणा 2 ते 3 पाण्याने छान धुवून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत। भगर आणि साबुदाणा झाकेल इतपत आपण पाणी टाकून घेणार आहोत। झाकण ठेवून आपण याला आता 1.5 ते 2 तासासाठी छान भिजू देणार आहोत। आपले भगर आणि साबुदाणा भिजत आहे तोपर्यंत आपण आमटी बनवून घेणार आहोत। आमटीसाठी मी इथं शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले, काही साल काढलेली आहे आणि काही तसेच आहे। आणि आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। 2 हिरव्या मिरच्या, आता आपण याला पाणी टाकून वाटून घेऊ बारीक। आमटी बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे। कढई छान गरम झालेली आहे। याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे। 1-2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे मी। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला। तेल गरम झालेलं आहे। याच्यामध्ये घरगुतीचं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त टाकू शकता। याला छान मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये आपण आपले शेंगदाण्याचं वाटण टाकून घेणार आहोत। छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे वाटण आपण आता छान शिजवून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। आपल्या वड्यांसोबत आमटी खूप छान लागते। आपलं वाटण छान शिजलेलं आहे तेल सुटेपर्यंत। याच्यामध्ये आपण आता पाणी टाकून घेणार आहोत। ग्रेव्हीमध्ये आपण पाणी गरमच वापरणार आहोत। हलवून घ्यायचं आहे छान। आपल्या भाजीमध्ये पाणी आपण आपल्या आवडीने कमी जास्त टाकू शकतो। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आपण। उपवासाचं मीठ आहे हे। आपली भाजी आपण कमी गॅसवर 3 ते 4 मिनिट शिजून घेणार आहोत। तोपर्यंत आपण वड्यांसाठी सारण बनवून घेणार आहोत। मी इथं सारणासाठी 5 आलू उकडून घेतलेले आहे, त्याची साल सुद्धा काढून घेतलेली आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या, त्याचे एक वाटण तयार करून त्याला छान कलसून घेतलेलं आहे। आता एका बाउलमध्ये आपण हे आलू आपले मॅश करून घेणार आहोत। याच्यामध्ये आलू टाकून घेणार आहोत। मॅशरने आपण थोडीशी मॅश करून घेणार आहोत। आपले आलू छान मॅश झालेले आहे। याच्यामध्ये आपण आपलं वाटण टाकून घेणार आहोत। तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही याच्यामध्ये जिरे जरी टाकले तरी चालतात। चवीनुसार मीठ, उपवासाचं मीठ आहे शेंगदाणा, मग मिक्स करून घेणार आहोत। आपलं सारण छान मिक्स झालेलं आहे। याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत। गोळे तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे करू शकता तुम्ही। अशाच प्रकारे आपण आता आपले पूर्ण गोळे बनवून घेऊ। आपले इथं सारणाचे गोळे बनवून तयार झालेले आहे। आपला भगर आणि साबुदाणा सुद्धा छान भिजलेला आहे। याला आपण आता हे बघा छान भिजलेला आहे। भगर आणि साबुदाणा मस्त नरम झालेला आहे। याला आपण आता मिक्सर मधून बारीक वाटून घेणार आहोत। आपले साबुदाणा आणि भगर दळून तयार झालेली आहे। छान दळून झालेली आहे। याला आपण आता एका बाउल मध्ये काढून घेऊ। चवीनुसार मीठ, उपवासाचं मीठ आहे। छान मिक्स करून घेणार आहोत। छान मिक्स झालेलं आहे आणि आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघा छान आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। आता आपण वडे तळायला सुरुवात करू। मी गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यात तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आपण याच्यामध्ये वडा डिप करून घेणार आहोत।
आपण तेलामध्येच टाकून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपण अजून जेवढे बसेल तेवढे वडे याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. याच्यावरती आपण असं थोडंसं तेल टाकून घेणार आहोत वरतून. आता वडे आपण थोडेसे हलवून घेणार आहोत. मोकळे झालेले आपले वडे दुसऱ्या भांड्याला आपण आता यांना हलवून घेणार आहोत. बघा आपले वडे इथं बनून तयार झालेले आहे. छान रंग आलेला आहे आपल्या वड्यांना. मस्त छान झालेले आहे. आता आपण याला काढून घेणार आहोत. साईडला असं थोडंसं कडेला आपण याचं तेल निथरून घेणार आहोत. तेल निथरल्याच्या नंतर आपण आता काढून घेणार आहोत. आपली आमटी सुद्धा तयार झालेली आहे आणि वडे देखील तयार झालेले आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आपली नवरात्री स्पेशल पोटभरीची ही रेसिपी तयार झालेली आहे. आता आमटी टाकून घेणार आहोत त्याच्यावरती. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ह्या नवरात्रीमध्ये. अप्रतिम ही रेसिपी आहे. शेंगदाण्याची आमटी पण अप्रतिम आहे. आपली रेसिपी बनून तयार झालेली आहे. अगदी पोट भरेल पण मन भरणार नाही अशी ही रेसिपी आहे उपवासाची. तुम्ही सुद्धा ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तैस किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.